संधी भजनाची आम्हाला प्राप्त करून दिली आहे त्याच्याबद्दल
पुनश्च एकदा मी दत्ताजी सामंत साहेब आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ यांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे, तुमच्या हातून असंच सत्कर्म सदैव व्हावं अशी मी घुमडा देवीच्या चरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे दत्ताजी सामंत यांची कन्या कुमारी साध्वी हिचा पण वाढदिवस आहे। खरोखर काय सुवर्ण योग आहे बघा। तिला सुद्धा मी भगवंताच्या चरणी उदंड आणि निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि खरोखर या ठिकाणी ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये माझे मित्र सन्माननीय राजा गावडे साहेब, त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय गोपीलाल बुवा, त्याचप्रमाणे या कोकणामध्ये सध्या जबरदस्त असे मृदुंगमणी ज्यांचं नाव साता समुद्रापर्यंत पोहोचलंय ते माझे मित्र सन्माननीय योगेश सामंत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थितांमध्ये सन्माननीय दिलीप बिरबोळे माजी सरपंच, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांत बिरबोळे पोलीस पाटील या गावचे, त्याचप्रमाणे आमचे मित्र उमेश बिरबोळे, काळा माने आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांना अनेक वर्ष आम्ही ऐकत आलोय आणि ज्यांच्या मुखामध्ये सरस्वती नांदे असे आमचे या विभागाचे निवेदक, या जिल्ह्याचे निवेदक आणि या कोकणचे निवेदक सन्माननीय राजाजी सामंत साहेब यांच्याही चरणाशी नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे ज्यांनी भजन क्षेत्रामध्ये आम्हाला अनेक वेळ संधी दिली आहे आणि उत्कृष्ट समालोचक ते सुद्धा आहेत असे माझे मित्र सन्माननीय सचिन मातोंडकर, त्यांना सुद्धा लाख धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र रंगा आजगावकर यांनाही लाख धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमदार दुर्बे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सुद्धा मला 1 फेब्रुवारीला या मालवण गणपती मंदिरामध्ये डबलवाडीचा सामना दिलाय संतोष कानडे मी, ते माझे मित्र आमदार दुर्बे यांना सुद्धा मी लाख धन्यवाद देतो। आणि या मालवण कणकवलीचे लोकप्रिय असे आमदार तुम्हा आम्हा सर्वांचे नेते सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांना लाख धन्यवाद देतो। त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू। पुन्हा एकदा सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांच्या आयुष्यामध्ये असेच आनंदाचे दिवस सदैव यावे अशी मी घुमडा देवीच्या चरणी, माझ्या दत्तात्रयांच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू। संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करू। विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक करू। उपस्थित सर्व भजन रसिक मायबाप, तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक या जागेवरून होतो, कारण तुम्ही हात म्हणून आम्हाला किंमत आहे। खरोखरच भजन रसिकांनी आम्हा भजनी बुवांना ही संधी दिलेली असते, तुमच्यामुळे आम्हाला हे दिवस आहेत, तुम्हाला कधी विसरून चालणार नाही। एकदा जोरदार टाळ्या माझ्या मंडळाच्या वतीने सर्व भजन रसिकांसाठी वाजवा। माता भगिनी पण या ठिकाणी आलेल्या आहेत, सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस आम्हाला या ठिकाणी लाभलेली, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
या ठिकाणी आजच्या वाढदिवसाचे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, उद्योजक सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांचं आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. वाढदिवसासाठी त्यांना लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी दत्ताजी सामंत साहेबांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनाही हात जोडतो, नमस्कार करतो, तुमचा आशीर्वाद घेतो. त्यांची भगिनी या ठिकाणी आलेली आहे, त्यांचाही नमस्कार करून या ठिकाणी आशीर्वाद घेतो. आणि सन्माननीय मधुकर चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत. जोरदार एकदा टाळ्या सर्वांसाठी वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडा पेटीचा कमी करा, थोडा आवाज. हरि ओम नमो स्वामी सद्गुरु परब्रह्मा. हरि ओम नमो स्वामी सद्गुरु परब्रह्मा. तूच विश्वकर्त्या अगाध्य महिमा. तूच विश्वकर्त्या अगाध महिमा. नवते ब्रह्मांड नवता हरिहर. नवते ब्रह्मांड नवता हरिहर. तेव्हा होता अवगा धूम धूमकार. देवा होता अवघा धूम धूमकार. गुरुनामई दोन अक्षर. गुरुनामई दोन अक्षर. धूम धूमकार होती अगोचर. धूम धूमकार होती अगोचर. एक अक्षराचा
विस्तार झाला एकाक्षराचा विस्तार झाला त्यापासून रचना या ब्रह्मांडाला यापासून रचना या ब्रह्मांडाला एक अक्षर गुप्त भंगाची जाण एक अक्षर मुक्त भंगाची दान त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन सर्व मंगल मांगल्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते आर्यमना पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री जगद्गुरुदत्तात्रय महाराज विघ्नांत विघ्नहर्ता गणपती गजानन महाराज श्री रामेश्वर महाराज श्री कुणकेश्वर महाराज हरी हर श्री महालक्ष्मी महादेव श्री महालकादेवी महादेव श्री पावनाई देवी महादेव श्री घुमडाई देवी महादेव हरारी देवी माते तुझा जय जय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री गोपालनाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कदमवाचा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण धन्यवाद 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 धन्यवाद. आज या ठिकाणी या पवित्र गोमडाई देवीच्या या पवित्र गावामध्ये आज खरोखरच हा तिरंगी सामन्याचा कार्यक्रम दत्ताजी सामंत साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे आणि पहिली सुरुवात भजनाची मला या ठिकाणी मिळाली आहे. खरोखरच मी माझं भाग्य समजतो, कारण ज्यावेळी या विश्वामध्ये काहीही नव्हतं, ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं, त्यावेळी एक निर्गुण निराकार, निरूप आणि निर्विकार असा अचल असा तो एक महापुरुष म्हणजेच ज्ञान, महापुरुष म्हणजे ज्ञान, आणि त्याची
छाया म्हणजे मूळ माया, ते म्हणजे अज्ञान. या दोघांमध्ये मिलन झालं, ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये मिलन झालं आणि त्या मिलनामधून अर्धनारी नटेश्वराचा जन्म झाला आणि तो ओमकार ध्वनी निर्माण झाला. तेच विज्ञान आहे, लक्षात घ्या. बुवा, गुंडू बुवा, जोईल बुवा, आता फोन ठेवा. दोघांचे इल्यापासून कानात फोन होत नुसते. ह्यो तर मगाशी बघू कत तयार नाही, नुसतं रानमाळा फोन घेऊनच फिरतात, तिकडे जाता इकडे जाता. काय एवढा तुझा अर्जंट काय? बरं बिझनेसमॅन पण नाही, काय समज मोठो धंदो बिंदो पाने काय काय नाही. काय विषय काय तुझं? नुसतं फोन उठसून. आता त्या ना तुझा बघला काय दोघे जण मगातपासून नुसते गुलू गुलू बोलते कानात एकमेकाचे. म्हणजे काय दोघांनी सेटिंग बिटिंग करूचं ठरवलंच काय? अरे एवढे भितास माका, एवढे घाबरतास? पहिली बारी करायची कुणी? पारकर बुवा ढकलूया मानलो पहिलं. चांगली गोष्ट आहे. नामस्मरणाची पहिली सुरुवात करायला मिळणं केवढं मोठं भाग्य आहे. आणि दोघांची बदनं न झाल्या वेळी बोलणं म्हणजे केवढा इतिहास आहे बुवा, सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून सांगतो बुवा, प्रथम शून्यमय साचार तेव्हा झाले स्फुरण जागरण ओम ब्रह्मे म्हणून. या पहिलं शून्यमय होतं, त्यावेळी ओम नावाची ध्वनी पहिली निर्माण झाली. त्याच्यामधून आदिमाई शक्तीची निर्मिती झाली आणि त्याच्यामधून 3 देवांची निर्मिती, ब्रह्म विष्णू महेश. आणि मग तिघांपासून ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, विष्णू पुरवठा मंत्री आणि शंकरराव स्मशान मंत्री. व ही सुरुवात लिहून घ्या. आणि म्हणून भजनाची सुरुवात प्रथम शून्यातून सगळं विश्व निर्माण झालं. मग शून्यातून भजनाची सुरुवात आपण करायची आहे म्हटल्यावर केवढं मोठं भाग्य आहे बुवा. खरोखरच लाख लाख धन्यवाद देतो मी तिन्ही बुवांच्या वतीने. हा सुवर्णयुग आमच्या नशिबामध्ये आला, बरोबर ना बुवा? हे भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. दत्ताजी सामंत साहेबांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि पहिलं भजन सादर करतोय. धन्यवाद. या ठिकाणी YouTube चॅनलचे सर्वात सन्माननीय चंद्रकांत रासम साहेब, चंद्रकांत रासम साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत. त्याचप्रमाणे माझे मित्र YouTube चॅनलचे प्रथमेश साळुंके सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचेही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. अन्य जे आले त्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी पहिलं वचन सादर करतोय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग, ज्या अभंगाशिवाय भजन कधी पूर्ण झालेलं नाही. कोणत्याही प्रकारचं भजन असू दे, तिरंगी सामना असू दे, डबलबारी असू दे, वारकरी संप्रदायाचं भजन असू दे, पण प्रत्येक भजनामध्ये रूपाचा ध्यानाचा अभंग हा झालाच पाहिजे. साधू संतांची परंपरा आहे. कारण ज्या पांडुरंगाला 28 युग उभं करण्याची ताकद या नामस्मरणामध्ये आहे. भजन अर्थ त्याचा असा आहे, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. भजन हे व्यसन मुक्तीचं साधन आहे. भजन खरोखरच दुःख विसरायला लावणारे हे भजन आहे. आणि म्हणून रूपाचा ध्यानाचा अभंग झालाच झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो. पहिली सुरुवात 25 मिनिटाची आहे, त्याच्यामुळे वेळ दवडता कामा नये. गजरामध्ये आपण बोलणार आहोत, त्याच्यानंतर दोन्ही बुवा 100% बोलतील. या ठिकाणी सन्माननीय उत्कृष्ट असे पखवाज वादक रुपेशजी परबसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद.